महाराष्ट्रामध्ये उद्या 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे अशी माहिती मिळतेय। केंद्रीय गृह मंत्रालयाने आदेश काढलेले आहेत। युद्धजन्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मॉकड्रिल होणार आहे। देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही मॉकड्रिल्स केली जाणार आहेत। युद्धजन्य परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं, सायरन वाजल्यानंतर काय पावलं उचलावीत, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी कुठे जावं या संदर्भात हे मॉकड्रिल घेतलं जाणार आहे। महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी हे मॉकड्रिल होईल। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देईल। अभिषेक, महाराष्ट्रात कुठे कुठे मॉकड्रिल होणार आहे? महाराष्ट्रात जर का पाहायचं तर मुंबई असेल, उरण असेल आणि तारापूर असेल, ह्या पहिल्या ठिकाणी आपल्याला मॉकड्रिल होताना पाहायला मिळणार आहे। जर का हे 16 ठिकाणं पाहायची तर प्रामुख्यानं ही 16 ठिकाणं किनारपट्टीवरील भागातली आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये जर पाहायचं तर मुंबई, उरण आणि तारापूर असेल किंवा ठाणे असेल, ही आपल्याला भाग पाहायला मिळत आहेत। सोबतच रोहा असेल, नागव ठाणे असेल, तिकडे जर पाहायचं तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही भाग असेल, ह्या सगळ्या जो किनारपट्टीचा भाग आहे तिथं आपल्याला सगळ्यात पहिले ही सगळे मॉकड्रिल होताना पाहायला मिळणार आहे। सोबतच दुसरीकडे मग पुणे असेल, नाशिक असेल, मनमाड असेल, सिन्नर असेल, पिंपरी चिंचवडचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, भुसावळ आहे आणि रायगड आहे, अशी काही जी शहरं आहेत ह्याच्या मॉकड्रिल मध्ये आपल्याला समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे। नेमकं मॉकड्रिल कशा पद्धतीनं होईल, काय होईल नेमकं हे अद्यापर्यंत कळलेलं नाही। या संदर्भात आपल्याला बैठक होताना पाहायला मिळत आहे आणि ही बैठक झाल्यानंतर नेमका कशा पद्धतीनं हे संपूर्ण पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल। जर यामध्ये प्रामुख्यानं पाहायचं तर नाशिक आणि सिन्नरला असलेल्या लष्करी छावण्या आपल्याला दिसतात आणि मनमाडला देखील असणारं पेट्रोलियम डेपो आहे। 3 ठिकाणं इथं आपल्याला ही मॉकड्रिल होताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे या ठिकाणी कशा पद्धतीनं पुढे जायचं हे आपल्याला या बैठकीनंतरच कळेल। अभिषेक, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर कशा पद्धतीने या मॉकड्रिलची तयारी सुरू आहे? काय सध्या गाईडलाईन्स मिळालेल्या आहेत आणि किती वाजेपर्यंत साधारण मॉकड्रिल केलं जाणार आहे? मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आपल्याला हाय अलर्टवर पाहायला मिळत आहे। प्रशासनाकडनं सर्वच ज्या यंत्रणा आहेत त्यांना अलर्ट राहण्याच्या फक्त सूचना देखील आपल्याला देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। पालकमंत्र्यांसोबतच सर्व मंत्र्यांना देखील प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि एकूणच राज्य सरकारकडनं देखील अंतर्गत आपल्याला पातळीवर हालचाली होताना पाहायला मिळतात। जे काही सेन्सिटिव्ह झोन आहेत त्या सेन्सिटिव्ह झोनला टार्गेट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि त्यामुळेच ही काही आपल्याला शहरं दिसत आहेत जिथं ही मॉकड्रिल आपल्याला पार पडताना पाहायला मिळतील। एकूणच उत्तर महाराष्ट्र असेल, काही शहरं आहेत जिथं आपल्याला पेट्रोलियमचा मोठा साठा जो आहे, डेपो जो आहे ते आपल्याला तिथं पाहायला मिळतात। दुसरीकडे किनारपट्टीचा भाग आहे, किनारपट्टीच्या भागामध्ये थेटपणे आपल्याला क्षेपणास्त्रांचे हल्ले असतील हे होताना पाहायला मिळू शकतात आणि त्या पार्श्वभूमीवर या भागांमध्ये आपल्याला हे मॉकड्रिल्स होताना दिसत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।